मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक प्रवीण तरडे आता पुन्हा एकदा नव्या सिनेमासोबत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत। देऊळ बंद 2 या सिनेमाच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे आणि या वर्षाच्या अखेरीस तो रिलीज होण्याचीही शक्यता आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या सिनेमा संदर्भातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, जसे की कलाकार, कथा आणि अजून बरेच काही। 2015 साली प्रदर्शित झालेला देऊळ बंद हा सिनेमा शहरी भागात राहणाऱ्या एका वैज्ञानिकांची कथा सांगत होता। धर्म, श्रद्धा आणि विज्ञान यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने पसंत केला। मात्र यावेळी देऊळ बंद 2 मध्ये प्रवीण तरडे हे शेतकऱ्यांची कहाणी प्रेक्षकांसमोर आणणार आहेत। पाहायला मिळेल आणि यावेळचा देऊळ बंद 2 तर जास्त डेंजर आहे। गेल्या वेळी स्वामींना सायंटिस्ट भेटला होता, वाद घालता तरी आला देवाला। यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे आणि म्हणून पिक्चरचं नाव आहे देऊळ बंद भाग 2 आता परीक्षा देवाची। या सिनेमात कोण कोण कलाकार असणार आहेत हे आतापर्यंत तरी उघड करण्यात आलेलं नाहीये। मात्र अभिनेते मंगेश देसाई यांनी या सिनेमाच्या सेटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री स्नेहल तरडे देखील दिसत आहेत। त्यामुळे हे दोघेही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत हे निश्चित आहे। गुड मॉर्निंग देऊळ बंद 2 गेल्या काही वर्षांपासून प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न 2 आणि देऊळ बंद 2 या दोन्ही सिनेमांबद्दल बोलत होते। त्याच्यानंतर येतोय मुळशी पॅटर्न 2, देऊळ बंद 2। मात्र धर्मवीर या सिनेमामुळे मुळशी पॅटर्न 2 मागे पडला। आता देऊळ बंद 2 च्या शूटिंगला सुरुवात झाल्याने मुळशी पॅटर्न 2 लवकरच येईल का याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे। अजून तरी हा सिनेमा कधी प्रदर्शित होईल हे सांगण्यात आलेलं नाहीये, पण जर सगळं वेळेत झालं तर हा सिनेमा 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे। पिक्चरचं नाव तुम्ही नीट पाहिलं का? देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची। आता स्वामींना शेतकरी भेटणार आहे। शेतकरी भेटल्यानंतर देवाला शेताच्या बांधावरती काम करून स्वामी भक्ताला आता परीक्षा